हे गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर व्लॉग बनतोय. खूप कामं वगैरे चाललेली. दीदी पण बिझी होती, मी पण बिझी होती. मग सो आज आपण चाललोय हमरापूरला गणपती बुक करायला. 27 ऑगस्टला गणपती येतात. सो कंटिन्यू करू आपण, बघू, बाप्पा बुक करू, अजून मूर्त्या दाखवतो हमरापूरच्या, काय कसं आहे सगळं A to Z दाखवायचा प्रयत्न करू. आपला गणपती बाप्पा हा आमचा गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती दाखवणार नाही. बाकीचे बाप्पा आहेत ते दाखवणार. आमच्या मूर्तीला जरा आम्ही सस्पेन्स ठेवणार आहे. सो ते 27 ऑगस्टलाच दिसेल तुम्हाला. तो एक गणपतीचा पण वेगळा ब्लॉग बनेल. आणि ज्याचं डेकोरेशन 3 दिवसाचा. हा, आणि ज्याचं डेकोरेशनचा आहे तो आम्ही 5 दिवस मीन्स आता गणपती येऊन गेल्यावर तो आम्ही टाकणार नंतर. सो बघू, डेकोरेशन पणचा एक ब्लॉग बनवायचा ट्राय करू आम्ही. तर तू किती डेकोरेशन केलंय? मी काहीच नाही केलं. मी फक्त पिना मारायचं काम केलं, बाकीचं मी काहीच नाही केलं. सो कंटिन्यू. सो गाईज, आपण पोहोचलोय हमरापूरला. आता आपण बघूया बाप्पा. खूप सारे क्यूट वाले. तो दिसणार नाही, दिसतोय. खूप क्यूट बाप्पाच्या मूर्त्या. बघू. हा समोर रस्ते उजव्या साईडला तुम्हाला खाली ₹1 देणार नाही, 5 वगैरे. पण मूर्ती एवढा क्यूट आहे. भरून देतो म्हणजे. हो, मी काय म्हणतो मावशे, आपण तिकडे दुसऱ्या मीटिंगला. सगळ्याच तुम्ही बघू शकता, इथे अशा कच्च्या मूर्त्या पण आहेत आणि इथे गौरी सुद्धा आहेत. मी बघितलेलं गौरी पण आहेत या काकांकडे. सो आम्ही इथे डिस्क्रिप्शन मध्ये खाली ना तिथे कोपऱ्यात त्यांचा नंबर देऊ. इथे खाली आम्ही त्यांचा नंबर देऊ, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, काहीच मूर्त वगैरे सगळं फिक्स झालंय. आज हे नाव काय? ही आरू. तुझं नाव काय? जान्हवी ना? आणि तू मी थांब रे ब्लॉग मध्ये. साऊ, काय बोलायचं आहे तुला? एडिट करून लवकर टाकू. गाईज ना, हा ब्लॉग लगेच मी उद्या टाकणार आहे, कारण की आज रात्री मी एडिटिंग करेन. मोबाईल चार्जिंग असेल तर, जर तुम्ही चार्जरची कृपा केली तर. काल तेवढं कमी आहे. एवढे भारी मूर्त आहे तिथे. खूप सुंदर खूप सुंदर आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला देऊच खाली. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्की विजिट करू शकता हमरापूरमध्ये. गाईज, आम्ही इथे मूर्ती बघायला आलो. एवढ्या सुंदर आणि मोठ्या मूर्ती आहेत ना. आम्ही तुम्हाला जे नंबर टाकणार आहोत ना खाली, तुम्हाला जे नंबर टाकणार आहोत ना, म्हणजे त्या दादांचं दुकान जिथे आम्ही दरवर्षी घेतो त्याच्याच बॅक साईडला हे तुम्ही बघा. एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत ना, म्हणजे असं फक्त बघत राहायची इच्छा होईल आपली. एवढे सुंदर मूर्त्या बघा ना. तिथे स्वतः ते काका लोक बनवत आहेत, म्हणजे कला. जस्ट इमॅजिन यार, वर्षभर किती मेहनत असेल या गोष्टींच्या मागे. ओ, शंकर भगवान लुक मध्ये पण आहे. सो किती भारी आहेत. तुम्ही ते येऊ शकतात. दत्तगुरु आहेत, शंकरांचं रूप आहे, म्हणजे सो फॅब आहेत. ते स्वतः ते कारागीर आहेत, ते बनवत आहेत. मन प्रसन्न होतं असं जागे येऊन. तेव्हा ना ते काका किती मेहनत करतात ते बघा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आपको केक भी देंगे. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. गाईज, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
थांब ना गाईज. आणि मी काय बोलत होती, थांबा 1 मिनिट विसरले. हा, गणपतीच्या शॉपिंगची मला मी असं एक ब्लॉग बनवू, तर सबस्क्राईब करून ठेवा. जे आता ब्लॉग्स येणार ना टॉप क्लासचे असणार आहेत. येतील गाईस. एडिटरवर विश्वास ठेवा. परवा आम्ही चाललो, उद्या आम्ही चाललो, उद्याला चाललो, परवा चाललो, परवा चाललो महाबळेश्वरला. तो महाबळेश्वरचे पण ब्लॉग येणार आहेत. 3 दिवसाचे 3 ते 4 दिवसाचे 4 येतील गाईज. आणि मम्मीचा बर्थडे सो कॅप्शन मध्ये टाका, कमेंट मध्ये हॅपी बर्थडे मम्मी असं टाकायचं. मम्मी असं लिहा, मम्मी.